चौकार आहे की षटकार आहे? चौकार आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. जबरदस्त सुरुवात चिरड 40+ संघाकडनं आपण पाहतोय. फलंदाज करुणा मुंडेच्या बॅटपर्यंत पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. 40+ क्रिकेट सातत्याने चर्चा आहे 40+ची. चार षटकांची लढत 40+ किंवा रेग्युलर दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. कंपल्सरी चेसिंग कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉलची ते समाप्ती. चार षटकांच्या मॅचमध्ये किमान 40-45 धावा बनवणं गरजेचं आहे. आणि बघा नवनाथला पहिल्याच बॉलवरती चौकार लागल्यानंतर नवनाथने कमबॅक केलंय. हाही चांगला बॉल होता. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. सलग 2 चेंडू डॉट आलेत. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करत असताना पूर्वा 11 खरड 40+. सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट म्हटल्यानंतर SP चषक ही स्पर्धा नेहमी चर्चेत राहिलेली. चेंडू कार्पेटच्या साईडे खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. गॅप भरपूर मोठी आहे. आणि बघा फिल्डिंग खराब आहे. धावा 4 मिळतील. आलाय चौकार. त्या बॉलवरती चौकार 2 डॉट आले होते. त्यानंतर चौथ्या बॉलवरती चौकार आलाय. आई फटका चांगला आहे. पॉवर प्ले सुरू आहे. 38 सर्कलमध्ये जे 2 क्षेत्ररक्षक होते वेगाने धावत होते. मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. आला या ओव्हरमधला तिसरा चौकार. पहिला बॉल पडला हे लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. लक्षात घ्या 20 मिनिटात तुम्हाला एक पहिली इनिंग समाप्त करायची आहे. आणि करुणा मुंडे जबरदस्त बॅटिंग करतायत. पॉवर प्लेमध्ये कशा प्रकारे खेळायचं हे दाखवून देतात या मॅचमध्ये. इथे मात्र हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता. थर्डमॅनला चांगली फिल्डिंग आहे. झेल झाला नसता. त्यामुळे पहिल्या षटकाचा खेळ इथे झालाय समाप्त. पहिल्या षटकात धावा आपण पाहिलं तर 13 धावा. सुरुवात चांगली केली आहे. ज्या प्रकारे कॅप्टनने उल्लेख केला शिरड टीमच्या की टॉस आम्ही जिंकला असता बॅटिंगच आणि जास्तीत जास्त धावा आम्ही उभारू या मॅचमध्ये. स्क्वेअर लेग आणि मिडवे गेटच्या मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय. SP चौकार.
आपण पाहतोय. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता. यष्टिरक्षक संदीप म्हात्रेत इथे मात्र चेंडूवर टॅप केलंय आणि इथे सिंगलच मिळाली. सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय 22 वरती आपल्या पाहायला मिळते. या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू थोडासा डायव्हर्ट झालाय. आता थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. चांगली फिल्डिंग झालेली आहे. 2 पूर्ण झाले. तिसरीचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आणि 3 धावा इथे धावून घेतल्या आहेत. 3 ने धावसंख्या पुढे सरकते ती 25 वरती. इंटरनॅशनलचा जर तुम्ही विचार केला तर एक असा खेळाडू ज्याने आपल्या करिअरमध्ये 3 धावा कधी धावून घेतल्या नाही आणि तो खेळाडू आहे क्रिस गेल, वेस्ट इंडिज संघाचा डावखुऱ्याचा एक आक्रमक बॅटर ज्याने आपल्या करिअरमध्ये 3 धावा कधी धावून घेतल्या नाही आहेत. मात्र 40+ असो किंवा रेग्युलर ग्रामीण खेळाडू सहज 3 धावा धावून घेतात. इथे चेंडू हवेत आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल तिथे टिपलाय. फलंदाज बाद होईल. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि प्रथम बॅटिंग करताना चिरड 40+ संघाची धावसंख्या आहे ती 25. पंच त्यांचे आगमन झालं. एक जबरदस्त क्रिकेटर जे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांच्या नावाची चर्चा सातत्याने रेग्युलर क्रिकेट आणि सध्या 40+ ते खेळतात आणि एक चांगले पंच त्यांचे सहर्ष स्वागत. 2 षटकाचा विचार केला तर 12.50च्या सरासरीने 25 धावा आपल्याला धावपलमध्ये पाहायला मिळतात. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. संदेश आलेत. संदेश बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय. पहिला धक्का लागला 25 या धावसंख्येवरती आणि आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज महेंद्र म्हात्रे येत आहेत. 4 वाजून 34 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. हा चेंडू कार्पेटच्या सायने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकदा वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा बघा सहज. हीच तर खासियत आहे 40+ची. आजही त्यांचा फिटनेस बघा तुम्ही आणि चांगलं क्रिकेट आजही ते खेळू शकतात. इथे दाखवून देतात नेहमीच. धावसंख्या 27 वरती आपल्या पाहायला मिळते. कारण मुंडे जे सलामीला आले होते त्यांनी या मॅचमध्ये 22 धावांचं योगदान दिलं. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. एकदा वेगाने पूर्ण केले ते 1च धाव मिळेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकली ती 28 वरती. 4 षटकांच्या मॅचमध्ये किमान 40-45 आम्ही मगाशी उल्लेख केला होता आणि बघू त्यापेक्षाही जास्त बनवू शकतो जर चिरड संघाने आक्रमक बॅटिंग केली तर या मॅचमध्ये. इथे जबरदस्त फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. टायमिंग चांगलं आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय. 6 सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. सुवर्ण संधी असेल बघा चिरट संघाच्या फलंदाजासाठी आणि षटकारांनी धावसंख्या आपण पाहिली तर 34 वरती पोहोचली. आई चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकदा वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा पाहता पूर्ण होत असताना आपण पाहतोय 36 वरती धावसंख्या आपल्या पाहायला मिळते. चांगली धावांची गती चांगली आहे
धावा चांगल्या मेंटेन ठेवलेल्या आहेत आतापर्यंत या मॅचमध्ये. आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करत असताना चिरट टीमने पूर्व 11 खरट 40+ या टीमच्या विरोधात आतापर्यंत या स्पर्धेमध्ये प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून खूप चांगली स्कोरिंग तुम्हाला पाहायला मिळेल. आणि याही मॅचमध्ये ते आमच्या सोबत आहेत. गलीमध्ये सिंगल मेल, गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतं. फिल्डिंग स्टँडर्ड क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग असून काहीच फायदा नाही क्रिकेटमध्ये. फिल्डिंग जर चांगली नसेल तर क्रिकेटमध्ये तुमची कधी प्रगती होणार नाही. त्यामुळे फिल्डिंग चांगली करावी लागेल. नक्कीच बघा, आताच माहिती मिळाली रेग्युलरमध्ये सरफराजचा झेल सोडला, अपोजिट टीमला सामना गमावावा लागला. हे क्रिकेटमध्ये भरपूर वेळा आम्ही पाहिलेलं आहे. मग इंटरनॅशनल असो, ग्रामीण असो, शहरी असो. इथेही फटका चांगला आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून आपल्याला पाहायला मिळतोय बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. कडू सपोर्टर असेल तरी चालेल. 40+ मध्ये चित्र मी भरपूर वेळा पाहिलेले. 41-41 धावा झालेल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक आपण पाहतोय आता. SP चषक 2026 तुम्ही पाहतायत. मंगळूर मंडळात ही स्पर्धा सातत्याने या विभागात नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची चर्चा असते. नक्कीच SP ग्रुपची चर्चा मी मगाशी उल्लेख केला. SP चषक आणि SP ग्रुप सातत्याने चर्चा आहे. 3 षटकांसाठी बघा 12 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतलेला आहे. 12.5 मिनिटं घेतलेली आहेत लक्षात घ्या. आणि आता संदीप म्हात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पप्पू पाटील यांचे आगमन झालेले अंतरनी 40+ टीमचे कॅप्टन आणि त्यांना फाईट करेल तो मंगरूळ 40+ अशी लढत तुम्हाला नंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका. आज जबरदस्त मॅचेस पाहायला मिळतील. पहिलाच बॉल व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, दूरवर आहेत. वॅकेंट एरियामध्ये बॉल पडलाय. तोपर्यंत 2 धावा इथे मिळतील. 40-45 चा मी मगाशी उल्लेख केला होता. 43 धावा झाल्यात. 43 धावा झालेल्या आहेत. ओमसाई MTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहतायत. क्लिअरिटी, विथ क्वालिटी. आणि सध्या ओमसाई MTC सातत्याने चर्चा आहे. सागर फराड यांची चर्चा आहे, रोशन फराड यांची चर्चा आहे आणि त्यांच्या संपूर्ण टीमची चर्चा आहे. पुढचा बॉल संदीप म्हात्रे. थोडेसे शफल झाले. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. संदीप म्हात्रे थोडेसे नाराज आहेत. मात्र 22च्या स्वरूपात 1 धाव मिळाली. विक्रम शेलार सरांना तुम्ही पाहतायत. मॅन फ्रॉम खंबाळपाडा ज्यांचा मी मगाशीच परिचय केला. टेनिस बॉल क्रिकेट आजही आम्हाला वाणेकरची स्पर्धा आठवते, जिथे आपली पहिली बाईक खंबाळपाडा गावामध्ये कोणी आणली असेल तर नाव आहे विकी शेलार. आणि आजही सातत्याने टेनिस बॉल 40+ मध्ये सुद्धा त्यांची चर्चा आहे. ज्यावेळी ते 40+ खेळतात जसा त्यांना वेळ मिळेल बहुतेक वरून ते वेळ काढतात गावासाठी. खंबाळपाडा 40+ सातत्याने स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या नावाने संघ खेळतो. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. चांगली फिल्डिंग आहे. इथेही सिंगल मिळाली. स्वतः कॅप्टन तिथे आले होते. 1 धावसंघ पुढे सरकते ती 45 मी 40-45चा मगाशी उल्लेख केला होता. मात्र इथून अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. इथून 50+ सुद्धा जाऊ शकतो चिरट संघ या मॅचमध्ये. कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे बघायचं काय टार्गेट सेट होईल या मॅचमध्ये. कुठं चेंडू होता फाईन लेगला. फिल्डिंग चांगली आहे. बॅट्समन बघा पाहत राहिले. कदाचित त्यांना असं वाटलं की चौकार जाईल, मात्र फिल्डिंग जबरदस्त आहे.
चांगली फिल्डिंग. मी मगाशी उल्लेख केला, फिल्डिंगचा स्टँडर्ड तुम्हाला जपावं लागेल. तुम्ही रेग्युलर खेळा, तुम्ही 40+ खेळा, तुम्ही अंडर 21 क्रिकेट खेळा, मात्र तुम्हाला फिल्डिंग चांगली करावी लागेल. 46 धावा झाल्यात. संदीप रायटामोर विकेट. संदीप चांगली गोलंदाजी करतायत, मात्र यष्टिरक्षकाला वारंवार बॉल मिळत नाहीये. बाईचचा इशारा आलाय. आतापर्यंत संदीप मात्रे यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं या मॅचमध्ये. जरी 47 झाले असतील या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 6 धावा आलेत, त्यातल्या 2 बाईसच्या आहेत. म्हणजे बॅटने संदीपने 4च धावा दिलेत. फुलटॉस बॉल आहे. क्षेत्ररक्षक झाली चूक. लॉंग ऑनला बॉल सीमा पार. आलाय चौकार. टॉससाठी या मांगरूळ 40+ आणि अंतारली 40+ गटातील दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन संदेशच्या बॅटमधनं. आणि 50 कंप्लीट. 40-45चा मी उल्लेख केला होता. 51 झाल्यात. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे आता 52 कराव्या लागतील पूर्वा 11 खरड टीमला. दुसऱ्या डावामध्ये सोनू बांगर आपल्यासोबत नक्कीच जोडले जातील. त्या अगोदर टॉस सुद्धा आपण करणार आहोत. चला फिल्डिंग लगेच सेट करायची चिरट टीम. आपल्याला सूचना असेल फिल्डिंग लगेच लावून घ्या. 40+ मध्ये तुम्ही कमी खेळाडू असल्यानंतर खेळाडू घेऊ शकता. हा नियम आम्ही कल्याण डोंबिवली असोसिएशनमध्ये सुद्धा पाहतो. चला दोन्ही टीम कॅप्टन अंतारली 40+ कॅप्टन पप्पू पाटील. चला या लगेचच पप्पू. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पप्पू पाटील यांच्याही नावाची चर्चा सातत्याने राहिलेली आहे. एक जबरदस्त क्रिकेटर. तर या पप्पू पाटील टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. टॉस सोडून घ्या. काही वेळ असेल तो आम्ही नक्कीच तुम्हाला देऊ. चार षटकांमध्ये 51 धावा चिरट संघाने केल्या आणि 52 धावांचा आता पाठलाग करायचा या मॅचमध्ये. पूर्वा 11 खरड 40+ या संघाला. नाही तर दुसऱ्या 40+ मॅचचा आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला पप्पू पाटील आपण पाहायला मिळत आहेत. रवींद्र गजानन पाटील ग्रुप ग्रामपंचायत मांगरूळ सरपंच साईनाथ पाटील फाउंडेशनचे सर्व आपण पाहतोय. साईनाथ रघुनाथ पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेल्या जर्सीमध्ये आपण मांगरूळ 40+ संघाला पाहतोय. आणि लगेचच आपण करणार आहोत टॉस. पप्पू पाटील सातत्याने पप्पू यांची चर्चा आहे. 4 ओव्हरची मॅच असेल पप्पू, लक्षात घ्या. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. चार ओव्हरची मॅच साहेब टेड आलेला आहे. तर मांगरूळ 40+ संघाने टॉस जिंकले. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ऑन मॅच सुद्धा आपण पाहतोय सुरू होते, त्यामुळे आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स सुद्धा वळणार आहोत. सोनू बांगर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. मांगरूळ 40+ संघाने टॉस जिंकला आणि ते पुढच्या मॅचमध्ये गोलंदाजी करतील. त्यामुळे अंतरली 40+ संघाला बॅटिंग करायची आहे पुढच्या मॅचमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच नितीनजी कालन सर यांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकत होतात आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित एस पी ग्रुप चषक 2026चं पर्व आज या स्पर्धेचा तिसरा दिवस, चौथा दिवस आणि चौथी रात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि सध्या 40+ मॅच आपण अनुभवतात, एन्जॉय करतात. चिरट विपक्ष खरट 40+ असा सामना आपण पाहतो. प्रथम बॅटिंग केली चिरट संघाने आणि 51 धावा बनवल्यात. 52चं टार्गेट आणि ते लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती शनी माळीच्या बॅटमध्ये आलाय. पहिल्याच बॉलवरती बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर चौकार. मधनं शनी आणि संदीप म्हात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. खरट संघाच्या माध्यमातून विस्फोटक जोडी पाहायला मिळते. ज्या वेळेस 40+ श्री मलंगड प्रीमियर लीग देखील या मैदानावरती खेळण्यात आली त्यावेळेस मात्र संदीप म्हात्रे आणि शनी माळीनं खूप चांगला खेळ त्या स्पर्धेमध्ये केला होता. गोलंदाजी मार्गवरती जनार्दन बडेकर सज्ज होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल राऊंड द विकेट. ओ चांगला चेंडू यावेळेस मात्र खोला टाकण्याचा प्रयत्न करतात. पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आला, बॅटन पॅटच्या मधून निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. पार्लमेंटमध्ये यावेळेस मात्र खेळाडू पोहोचू शकत नाहीयेत. लॉंग ऑफचे खेळाडू येतील, जजमेंट नाही आहे. जोपर्यंत या ठिकाणी चेंडूला पकडतील, फेकी करतील तोपर्यंत धावा या ठिकाणी मिळतात. एक धाव इथे मिळेल. कदाचित संदीप या ठिकाणी धाव घेत असताना स्किड झालेत. चला स्प्रे घेऊन जायचं आपण मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं खूप चांगले सामने 40+ आहे. त्यानंतर रात्रीमध्ये आपण पाहिलं अनेक सारे सामने या ठिकाणी भरपूर रंगतदार पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाले आणि आज देखील प्रेक्षकवर्गांसाठी खऱ्या त्यांना पर्वणी असेल, कारण की आज देखील मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. याच्यानंतरचा होणारा मॅच आपण पाहणार आहोत. अंतरली 40+ विपक्ष त्यांना फाईट करेल. आयोजकांचा संघ अर्थातच मांगरूळ 40+ टीम इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी रेग्युलरचे सामने देखील असतील आणि रेग्युलरच्या सामन्यामध्ये देखील मोठमोठे संघ स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. चला नक्कीच आज आपण रेग्युलर क्रिकेटमध्ये पहिला सामना पाहणार आहोत. भडबल बी विपक्ष सापार्डे बी. त्याच्यानंतर मॅच होणार आहे सोनारपाडा विपक्ष उंबारली असा मॅच असेल. त्याच्यानंतर मॅच असेल चाफ्याची वाडी विपक्ष नागाव योगेश यांचा संघ असेल आणि अंतिम सामना असेल वाडेकर जय जलेश्वर वाडेकर विपक्ष हेडुटने ए संघ असेल हिमांशू यांचा. असे सामने तुम्हाला या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील रेग्युलरचे. त्याच्यानंतर 40+ शिरड विपक्ष खरट सध्या तरी विद्यमान सामना सुरू आहे. जाऊया मैदानावरती. संदीप म्हात्रे ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा गोलंदाज जनार्दन बडेकर राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल होता, फायदा उचलू शकले नाहीयेत परंतु पाहावं लागेल. पॉवर प्ले सुरू आहे, फायदा मिळेल कारण की ॲडव्हान्टेज मिळताना चेंडू सीमा पलीकडे चौकार. उपस्थित नाहीये कारण की दोनच खेळाडू या 30 गज घेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतात लॉंग ऑन आणि मिड विकेट रिझनला. त्यामुळे या ठिकाणी जरूर फायदा मिळतो. हा चौकार मिळाला आहे. संदीपचं खातं खुलं झालं 4 या धावसंख्येनं. ऑन साईडला लॉफ करायचं होतं, मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. छोटीशी अपील आणि यस पंचांनी ती स्वीकारली आहे. फलंदाज या ठिकाणी बाद असतील हेच लागली पंच सांगत असताना आणि कॉटबी यांच्या स्वरूपानं हा पहिला धक्का टीम खरट संघाला.
खेळ झालाय. पॉवर प्लेचं षटक आणि 9 धावा आतापर्यंत खर्च करत एक गडी बाद केलाय जनार्दन यांनी. फिल्डिंग लावायची टीम चिरट संघ, चर्चा नकोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती सोमनाथ मात्र येतात. येस विकी सर. ओके, शेवटचा बॉल असेल या षटकातील. मांगरूळ संघाचे खेळाडू थोडेसे मागे या प्लीज, बाउंड्री यांच्या पाठीमागे या आपण. अंतरलीचे नक्कीच सहकारी मित्र आमचे नक्कीच या ठिकाणी चंदू पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांना विनंती करतो आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल SP ग्रुप चषकामध्ये. शेवटचा बॉल राऊंड द विकेट जनार्दन. ऑल ऑफ केला ऑन साइडला, फटका चांगला आल्या धमक दाखवली आहे. कॉन्फिडन्स बरा स्ट्रोक, चेंडू लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर आलाय चौकार. ओव्हरची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे खरड पोटी प्लस संघाची 13 धावा, एक गडी बाद. फटका चांगला होता नक्कीच, ताकदवर स्ट्रोक. येस विकी सर. आणि स्वयंसेवक पाठवायचे आहेत आपण. बघा राकेश पाटील स्वयंसेवक पाठवायचे आहेत, कारण की चला चेंडूंची पुरवणी आपल्याला केली जाईल विकी सर. सध्या तरी आमचे स्वयंसेवक उपस्थित नाही आहेत, त्यामुळं चेंडूंची पुरवणी आम्ही करू तुम्हाला. सध्या तरी माणसं आमच्याकडे कमी आहेत आणि चेंडू भरपूर आहेत. कामावरती गेलेत, जशी त्यांची सुट्टी होईल तसे या ठिकाणी ते रिपोर्टिंग करतील. मॅच बॉल आलाय, चला मॅच बॉल मिळतोय. थँक्यू सो मच. प्रेक्षक वर्गांचा मी आभार व्यक्त करेल. मॅच बॉल आपण घ्यायचा आहे. चिक्या त्या ठिकाणी होते. थँक्यू सो मच चिक्या. 13 धावा फलकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 52 लक्षाचा पाठला सध्या तरी सुरू या मॅच मध्ये आणि चांगली सुरुवात. जरी एक विकेट गमावली असली टीम खरड संघानं, तर देखील धावगती मात्र भरपूर चांगली पाहायला मिळते. 13.00च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या आणि एक्झॅक्ट 13 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी गरज मॅचचं समीकरण 39 धावेची आवश्यकता. गोलंदाज येत आहेत. पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर शरद मुंडेचा वापर केलाय या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकरला फलंदाज विस्फोटक खेळाडू, ओपनिंग ब्लास्टर शनी माली. पहिला बॉल या षटकातील. हाफ ट्रॅकर होता. ऑन द टॉस खेळतात. बॉल हवेमध्ये खेळाडू उपस्थित. 2 खेळाडू आलेत. दोघांमध्ये कॉलिंग नव्हती, संवाद नव्हता. एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न आणि बॉल सीमा पलीकडे. 4 रन. चौकार येतोय. कॉलिंग झाली असती कदाचित तर एखाद्या खेळाडूनं झेल पकडला असता, परंतु या ठिकाणी कॉलिंग नाहीये, संवाद व्यवस्थित नाहीये, त्यामुळे हा चौकार मिळतो. धावसंख्या 17 वरती पोहोचतीये. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका एक्झिक्यूट करतायत फलंदाज शनी माली. पुढचा बॉल पुन्हा एकदा षटकातील. अजून एक तोच फटका. खेळाडू उपस्थित. लॉंग ऑफ रिझनला झेल झाली आहे ड्रॉप. पुन्हा एकदा ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. झेल ड्रॉप केला आणि झेलेचं रूपांतर 2 धावेने बनत शनी माळीला या ठिकाणी संध्या दिल्या जातात आणि धावसंख्या अजून 2 पुढे सरकेल ती 19 आकड्यावरती. बघा नक्कीच नेक्स्ट मॅच साठी मांगरूळ संघ सर्व खेळाडूंना घेऊन उपस्थित राहायच्या सूचना असतील. यस, अन्यथा पेनल्टी दिली जाईल ह्या देखील सूचना असतील दोन्ही संघाला. अंतरली आणि मांगरूळ संघाला देखील. ओव्हर द विकेट. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करतात. रिव्हर्स अटेंड केला परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये, कनेक्शन बनलं नाहीये आणि इथून पंच आमच्याकडे इशारा करतात विकी शेलार सर लेग बायचा आणि लेग बायच्या स्वरूपानं धाव मिळेल. 1 धावसंख्या 20 धावा फलकावरती. सध्या तरी या मॅच मध्ये नक्की थोडासा मजबूत पाहायला मिळतोय टीम खरड संघ, कारण की या ठिकाणी धावगती चांगली पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जिंकण्यासाठी 32 धावेची आता गरज असेल. शनीच्या बॅटमधनं चौकार आले, त्याच्यानंतर सोमनाथच्या बॅटमधनं देखील पण एक चेंडूचा सामना करत असताना चौकारानं खातं त्यानं खोललं. आता आपण पाहिलं की तर ऑन साईडमध्ये 3 खेळाडू असतील सोमनाथसाठी. लॉंग ऑनमध्ये खेळाडू, त्याच्याबरोबर काव कॉर्नर रिजनला खेळाडू असेल आणि त्याच्यानंतर
स्क्वेअरलेग रिजनला एक खेळाडू पाहायला मिळेल. ऑफसाईडचा विचार केला तर वाईडिश लॉंग ऑफमध्ये खेळाडू आणि लॉंग ऑफमध्ये देखील वेट करतायत. मागे खेळायचं होतं, हुक करण्याचा प्रयत्न करतायत. थोडासा टॉस होतो, चेंडू गुड लेंथवरती पडल्यानंतर कनेक्शन नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात आपले षटकामध्ये गोलंदाज शरद मुंडे. बॉल झाले षटकातील 4. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. मॅच अद्यापी बॅलेन्स. धावसंख्या स्थगित. 20 धावा स्कोरबोर्डवरती. ओव्हर पिच बॉल होता, उचलण्याचा प्रयत्न, उंची जास्त आहे. पुन्हा एकदा संधी आली आहे आणि वारंवार झेल ड्रॉप केल्यात. लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक आपण पाहतायत त्यांच्याकडनं फार चुक्या होत आहेत. कालूराम मुंडे त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याकडनं चुका झाल्यात भरपूर. त्याचा फायदा मिळतो तो खरड संघाला. धावा मिळत आहेत त्या चेंडूवरती. एकूण 2. धावसंख्या 22. 22 धावा फलकावरती. असं क्षेत्ररक्षण जर राहिलं तर कदाचित मॅच खरड संघाच्या बाजूने मजबूत होईल. षटक चांगलं राहिलं आतापर्यंत. एक चौकाराचा अपवाद वगळता षटक चांगलं होतं, परंतु क्षेत्ररक्षणाचा साथ लाभत नाहीये. शेवटचा बॉल लो फुल टॉस ऑन साइडला खेळले. फटका चांगला आहे. मिड विकेटला खेळाडू पोहोचतील का पाहिजे. चेसिंग मोठी आणि तोपर्यंत चेंडू सीमा पलीकडे. चौकार. ओव्हरचं होतंय समापन. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या खरड संघाची 26 धावा फलकावरती. विजयाचं समीकरण, मॅचचं समीकरण आपण पाहतात. येणारे 12 बॉल आता जिंकण्यासाठी अजूनही 26 धावेची गरज असेल. चला पाणी घेऊन जायचं. 12th मॅन आपण जा. पाणी घेऊन लक्ष द्या. आपण प्रत्येक संघाच्या 12th मॅन पाणी घेऊन या ठिकाणी जायचंय, रेडी राहायचंय. ह्या ठिकाणी सूचना असेल तुम्हाला. पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या. जनार्दन बडेकर होते. पॉवर प्ले मध्ये 13 धावा खर्च केला. एक गडी बाद केला होता. संदीप पात्रेची विकेट कॅरी केली. त्याच्यानंतर शरद मुंडे आले. शरद मुंडेनं 12 धावा खर्च केला. शरद मुंडे यांची गोलंदाजी फार चांगली होती, परंतु इथे क्षेत्ररक्षणाचा साथ लाभला नाहीये. झेल ड्रॉप करण्यात आला. त्याच्यानंतर मिसफील्ड देखील पाहिली. त्याच्यामुळे हे षटक थोडंसं महागडे राहिलं. 12 धावेचं टोटल धावसंख्या बोधली 26 या आकड्यावरती. शनी खेळतो सध्या तरी 6 चेंडूचा सामना करत 11 या धावसंख्येवरती. सोमनाथ त्याला साथ देत आहेत. 1 डाऊन साठी आलेत. 4 बॉलचा सामना करत असताना 10 या धावसंख्येवरती ते देखील बॅटिंग करतायत. चांगली पार्टनरशिप, दोघांमध्ये चांगली भागीदारी. ड्रिंक्स ब्रेक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. देखील मी कौतुक करेल, कारण की ज्या प्रकारे नक्की संपूर्ण मॅनेजमेंट, संपूर्ण या स्पर्धेची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आणि प्रत्येक गोष्टीवरती त्यांचं नियंत्रित लक्ष आपण पाहतायत आणि त्यांचं देखील आपण करूया कौतुक आणि स्वागत देखील. 12 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 26 ची आवश्यकता. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये कालूराम मुंडे येत आहेत. ज्यांनी झेल ड्रॉप केल्यात आता धावा वाचवायच्या आहेत आपल्या टीमसाठी. सायकलला फलंदाज आपण पाहता शनी माळी ऑन स्ट्राईक. शनीच्या बॅटमधनं चौकार आपण पाहिलेत. अजूनही अपेक्षा असतील, परंतु हवेच्या विरुद्ध दिशेने आता बॅटिंग करायची आहे. शनीसाठी 3 खेळाडू ऑन साईडमध्ये लॉंग ऑन, मिड विकेट, त्याचबरोबर स्क्वेअर लेग आणि ऑफ साईडमध्ये लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळाडू. ऑन साईडला खेळलेत. आडव्या बॅटनं फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित. मिड विकेट रिजनला एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या सिंगलला पुढे सर्किट 27 धावा फलकावरती. चांगला लाईव्ह टेलिकास्ट ओमसाई MTC या वाहिनीद्वारे आपण पाहतात आणि आज सागर फराड देखील आमच्यासोबत जॉईन असतील, जे फाउंडर आहेत नक्की या वाहिनीचं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. 11 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 25 धावेची या स्पर्धेचा आनंद घेतलाय. 40,000हून नक्कीच व्ह्यूअर्स आपण पाहिलेत या वाहिनीसाठी, या स्पर्धेसाठी. नक्कीच 3 रात्रीमध्ये आणि आज देखील मोठमोठे संघ असतील, त्यामुळे व्ह्यूअर्स तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील. सोमनाथ येतात स्ट्रायकनवरती. ओव्हर द विकेट. मागे खेळतायत खेळाडू उपस्थित. शॉट फाईन लेग रिजनला. तोपर्यंत सिंगल या ठिकाणी कन्वर्ट केले जाईल.
सिंगल डबलच्या साह्यानं सध्या तरी वाटचाल सुरू या ओव्हरची. धावसंख्या पोहोचली ती टोटल स्कोर 28-28 या आकड्यावरती. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 24 धावेची आवश्यकता. धावा रोखण्याचा प्रयत्न सध्या तरी करतायत गोलंदाज काळूराम मुंडे. शनी मालीला कुठपर्यंत शांत ठेवलं जाईल. हे षटक निर्णायक षटक असेल या सामन्याचं. किती धावा येतील या षटकामध्ये हा प्रश्न असेल. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला आडव्या बॅटने खेळायचं होतं. संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट चेंडू नक्कीच सामन्यावरती पकड निर्माण ठेवेल आणि समोरच्या फलंदाजावरती दबाव देखील निर्माण करेल. मॅचवरती पकड निर्माण ठेवू शकेल. प्रत्येक डॉट बॉल जिंकण्यासाठी 9 चेंडू 24 धावेची गरज असेल. सामना कठीण होत चाललाय खरड संघासाठी. मोठ्या फटक्याची गरज. समोर खेळले शॉर्ट मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. धावा वाचवतात आपल्या टीमसाठी. हाय स्टँडिंग लेवलचं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते कालुराम मुंडे यांच्या माध्यमातून. धावा रोखल्या त्या षटकामध्ये. 4 बॉलचा खेळ झालाय आणि फक्त 3च धावा खर्च करतायत. 8 बॉलमध्ये बनवायच्या आहेत. आता जिंकण्यासाठी इक्वेशन 23 धावेची गरज. सोमनाथ यांच्याकडनं अपेक्षा असतील आता, कारण की त्यांच्या बॅटमध्ये देखील मोठी फटकेबाजी झाली आहे. 2 चेंडू आता शिल्लक असतील या षटकातील आणि या 2 चेंडूवरती एकात मोठा फटका येणं गरजेचं असेल. अन्यथा हा सामना कठीण होईल शेवटच्या षटकामध्ये टीम खरड संघासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा. हाफ ट्रॅकर हुक केला पाठीमागे ज्या फटक्याची गरज होती आणि तो फटका आलाय सोमनाथ यांच्या बॅटमधनं. चेंडू फाईन लेग सीमा रेखा बाहेर. चौकार. चौकार येतो नक्कीच. फलंदाज आपण बाद सोमनाथच्या बॅटमधनं आणि धावसंख्या नक्कीच पुढे सरकली. टोटल स्कोर 33-33 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकातील. 19ची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. उसळण्याचा प्रयत्न. यावेळेस चांगला चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. एका चौकाराचा अपवाद वगळला तरी षटक चांगलं राहिलंय टीम चिरट संघासाठी. आणि आता गरज आहे शेवटच्या षटकामध्ये. इडरे 6 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 19 धावेची गरज. DJ राकेश पाटील. टीम सिरट संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. लगेच स्पीड अप करून खेळायचं. फास्ट खेळायचं. या देखील सूचना असेल तुम्हाला. शेवटचा षटक असेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 19ची गरज. टाइम अलर्ट असेल. लक्ष असू द्या. सूचना असेल तुम्हाला देखील. काल देखील आम्ही प्रत्येक सामना हा टायमिंगच्या आधारावरती सर्व सामने खेळवलेत. प्रत्येकाला वॉर्निंग आम्ही दिली आहे. आता देखील या ठिकाणी 3 षटकांसाठी 15 मिनिटं होते आणि 15 मिनिटं समाप्त झाली आहेत. लगेच आपण फिल्डिंग लावायची आहे. अगदी बरोबर वेळेमध्ये या ठिकाणी षटकं फेकली आहेत टीम चिरट संघानं. श्री मलंगर 40+ क्रिकेट असोसिएशनचे नक्कीच उपाध्यक्ष सन्माननीय सूरजजी जाधव साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आपण या नक्कीच मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. प्लीज चिरट संघ फास्ट खेळा. सूचना असेल आपल्याला. वेळ आपण घेऊ नका. 6 चेंडू जिंकण्यासाठी 19ची गरज आहे. पेनल्टी लागू शकेल. महत्त्वपूर्ण क्षण आहे आणि लक्ष असू द्या. सामना आपल्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 19ची गरज. हवेची एंड आली आहे आणि आता मात्र शनी माळीसारखा फलंदाज स्ट्राईकवरती पाहायला मिळेल. 19 धावा बनतील का की रोखल्या जातील. गोलंदाज येत आहेत शेवटच्या षटकामध्ये. जगन येत आहेत. जगन मुंडे गोलंदाजी मार्कवरती. चला गेम इज ऑन. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 6 चेंडू जिंकण्यासाठी 19चं समीकरण. स्ट्रायकला फलंदाज शनी माळी. पहिला चेंडू ऑन साइडला खेळते. खेळाडू उपस्थित. धावाची संधी असेल. विकेट धोक्यामध्ये आणि यस फलंदाज बाद. रनआउटची विकेट. सोमनाथ बॅक टू द डगआउट.
आणि आता गरज आहे 5 बॉलमध्ये 19 धावेची. डीजे गणेश सहसंघटक शिवाजी जाधव साहेबांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 5 बॉल जिंकण्यासाठी 19 ची गरज असेल. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत जगन मुंडे. पहिला चेंडू फार चांगला. ओव्हर पिच बॉल लॉक केलाय. समोर खेळाडू उपस्थित. झेलची शक्यता. वारंवार झेल ड्रॉप केलेत. 2 धावा या ठिकाणी मिळते. शनी माळीला आय थिंक तिसरं हे जीवदान दिलंय. एवढ्या झेल जर तुम्ही एका मॅच मध्ये सोडल्या तर मॅच तुम्ही जिंकूच शकत नाहीयेत. परंतु या ठिकाणी गोलंदाजी चांगली होतीये. क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळतं. धावा मिळतात 2. कदाचित हा झेल पकडला असता तर 2 धावा वाचल्या असत्या आणि शनी माली सारखा फलंदाज देखील बाद होऊ शकला असता. अगदी बरोबर. आणि गरज आहे आता 17ची. हाफ ट्रॅकर पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार येतो शनी माळीच्या बॅटमधनं. टीजे इकडे ऐकत होतात आणि त्यांचं आगमन देखील झालंय. रोशन संते नामवंत समालोचक सध्या तरी आपण पाहिलं धडाकेबाज चषक ते कव्हर करून येत आहेत. कालच्या रात्रीमध्ये देखील त्यांचा आवाज आम्ही ते ऐकत होतो आणि त्यांचा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. 3 बॉल जिंकण्यासाठी 11 धावेची गरज असेल. बऱ्याच झेल ड्रॉप केल्यात. केलेली चुकी आता महागात पडतीये टीम चिरट संघाला. शनी मालीला जीवदान दिलेत आणि त्या जीवदानाचा फायदा उचलतो आपल्या टीमसाठी. लाईन पाहावी लागेल. लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळतायत. विकी शेलार सर यस. वाईट बॉलचा इशारा. मानसिक दबाव मानसिक दडपण पाहायला मिळतं आणि जिंकण्यासाठी समीकरण 3 बॉल 10 धावेची आता गरज असेल. कारण की धावसंख्या बोलली 42 42 आकड्यावरती. उचललाय बॉलला पाठवलाय वाईड स्लोंग ऑन सीमा रेखा बाहेर आलाय शनी माळीच्या बॅटमधनं. षटकार. आधी चूक तुम्हाला येणाऱ्या क्षणामध्ये किती महागात पडू शकते याचं जिवंत उदाहरण आता तुम्हाला पाहायला मिळते या मैदानावरती. या मॅच मध्ये शनी माळीचे झेल सोडल्या आणि आता तो शनी माळी आक्रमण करतोय मैदानाच्या आतमध्ये. माफी नाहीये डीजे मास्टर गणेश देखील सांगतायत 2 बॉल मध्ये बनवायचे आहेत जिंकण्यासाठी 4 धावा. परंतु जर हा मॅच जिंकायचा असेल तर आताचा येणारा चेंडू डॉट फेकावा लागेल किंवा चांगला टाकावाच लागेल. ऑन साइडला खेळले बॉल मध्ये खेळाडू उपस्थित. एकदा तर कंप्लीट. दुसरीचा कॉल. सामना शेवटच्या मोमेंट पर्यंत येईल आणि पाहावा लागेल. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि सामना शेवटच्या बॉल पर्यंत आलाय. एक चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 2 धावेची गरज. कालच्या नक्कीच रात्रीमध्ये देखील असेच सामने आपण पाहिले. 2 ते 3 सामने असे झालेत. शेवटचा सामना देखील अशाच पद्धतीने आपण पाहिला होता. पडले विपक्ष त्यांना फाईट करत होता श्री गणेश खोणी संघ. परंतु तो सामना जिंकला पडले संघानं. आज आणि आता ही शर्यत कोण जिंकेल चिरट की खरट. एक चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 2 ची गरज आणि शेवटचा बॉल पाहावा लागेल. डॉट असेल आणि सामना जिंकलाय टीम चिरट संघानं. क्या बात आहे. असं वाटलं होतं की हा सामना जिंकेल सहजरित्या खरट संघ. परंतु एखादा चांगला चेंडू तुम्हाला सामना जिंकून देऊ शकतो याचं जिवंत उदाहरण पाहायला मिळतंय या मैदानावरती. सांगण्याचं तात्पर्य एवढंच जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. सामना फिनिश.